मराठवाडा निजामाच्या काळामध्ये एक मागासलेला विभाग होता आणि त्या ठिकाणी अस्पृश्यता होती. त्या ठिकाणी मराठवाड्यातल्या लोकांना शिक्षणाची सोय नव्हती. त्या काळी 10वी पर्यंत शिक्षण घेऊन पुढील शिक्षणाकरता हैदराबादला जावे लागत होते व तो पल्ला 2 ते 3 ते 4 दिवस लागत होते येण्या जाण्याकरता. पुन्हा जे पूर्वीचे अस्पृश्य लोक होते यांच्याकडे त्यावेळी पैसा नसायचा, येणे जाणे परवडत नसायचे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद कॉलेजची स्थापना केली व त्या मिलिंद कॉलेजचे जो आराखडा आहे इमारतीचा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला आहे. त्याचे आर्किटेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेबाला औरंगाबादाविषयी भरपूर आकर्षण होतं. त्यांना उर्वरित जे आयुष्य आहे ते औरंगाबादमध्ये घालवायचं होतं. वराळ्यांनी जी औरंगाबाद या ठिकाणी जागा घेतली होती त्या जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बंगला बांधायचा होता. बंगला बांधल्यानंतर समोरील जागेमध्ये एक आश्रम खोलणार होते. गोरगरिबांचे जी लहान लहान मुलं आहेत, ज्या त्यावेळेस कुंवाऱ्या मुली असतात, ते मुलं जन्म झालेले टाकून जातात, अशा मुलांना दत्तक घेऊन त्यांचा अनाथ आश्रम करून त्यांची सेवा करण्याची बाबासाहेबांची इच्छा होती. बाबासाहेबांनी 10 ज्या योजना होत्या मराठवाड्यासाठी, बाबासाहेबांनी 10 योजना तयार केल्या होत्या. त्यामध्ये मराठवाडा विद्यापीठ असावे, पुन्हा औरंगाबाद मनमाड ही रेल्वे लाईन टाकावी, पुन्हा मुंबईला जाण्याकरता नाशिक मनमाड मार्गे जावे लागत होते. म्हणून बाबासाहेबांनी शॉर्टकट संगमनेर मार्गे करावा आणि कपडा गिरणी त्या ठिकाणी करायचे होते, विमानतळ त्या ठिकाणी करायचे होते व औरंगाबादचे पुष्पनगर असे नाव बाबासाहेबाला द्यायचे होते. अशा 10 मागण्या होत्या. त्या 10 मागण्यापैकी काही मागण्या झालेल्या आहेत. मिलिंद कॉलेजला नागसेन आणि मिलिंद हे नाव दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. प्रत्येकाला माहिती आहे मिलिंद आणि नागसेन हे भिक्खू होते आणि मिलिंद एक चर्चासत्र करण्यामध्ये, डिबेट करण्यामध्ये फार हुशार समजत होता. हा मिलिंद प्रश्न आहे त्या पुस्तकामध्ये सर्व आहे. त्यामध्ये भिक्खू नागसेन आणि मिलिंद यांच्यामध्ये चर्चासत्र होतं. त्यामध्ये भिक्खू नागसेन मिलिंदला चर्चासत्रामध्ये हरवतात व पुन्हा नंतर मिलिंद बौद्ध धम्म ही दीक्षा घेतात. इथपर्यंत सर्वांना आपल्याला माहिती आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद आणि नागसेन हे नाव का दिलेलं आहे त्याचा इतिहास बाबासाहेबांनी सांगितलेला आहे की मिलिंद एक हरला किंवा बौद्ध धम्माची दीक्षा घेतली म्हणून बाबासाहेबांनी मिलिंद हे नाव त्या कॉलेजला दिलं नव्हतं. तर बाबासाहेब म्हणत होते की या मिलिंद कॉलेजमधून मोठे हुशार विद्वान नागसेनसारखे प्राध्यापक, शिक्षक असे तयार झाले पाहिजेत. आपल्या मिलिंद कॉलेजमधून कोणत्याही विषयावर डिबेट करणारे, चर्चासत्र करणारे आपली पिढी त्यातून निर्माण झाली पाहिजे व मिलिंद कॉलेजचे नाव पूर्ण
जगामध्ये झाले पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेज हे नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे, असा त्याचा इतिहास आहे.